बोटाच्या एका स्पर्शाने जगातील ताज्या घडामोडी व महत्त्वपूर्ण मुलाखती पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह या लोकप्रिय ॲप्लिकेशनला डाउनलोड करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण येणार का? आपण सो आभार मानाल. प्रेस आहे, यायला हरकत नाही. आपण या. नाही, कुलगुरू साहेब आले होते मुंबई विद्यापीठाचे. आपण नाही, आपण या ना, आपण सो बोला. सुरू करू का? नेहमी मी आपल्याबरोबर प्रवक्ता म्हणून बोलत असतो. आज मी एक कोकणचा नागरिक म्हणून मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानण्यासाठी मुद्दाम आपल्याशी बोलतोय. आमचे जिव्हाळ्याचे जे प्रश्न होते, जे अडीच वर्ष पेंडिंग होते, गतिशील सरकार कसं असावं याचं उत्कृष्ट उदाहरण हे विद्यमान सरकार जे शिंदेसाहेबांचं आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत झालेलं आहे. मला सांगावंसं वाटतं की परवाच्या दिवशी मी मुख्यमंत्री महोदयांशी बोललो की जवळजवळ 5-10 हजार शेतकऱ्यांच्या संबंधित असलेला विषय 2.5 वर्ष पेंडिंग आहे. त्यांनी ताबडतोब सांगितलं की एका दिवसात, ते तर मला खरं काल सांगत होते पण काल मी मुंबईत नव्हतो, आज त्यांनी ताबडतोब बैठक आयोजित केली. आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो की कोकणामध्ये विशेषतः आंबोली घाट सर्वांना परिचित आहे, एक पर्यटन क्षेत्र आहे. आणि तिथल्या ज्या जमिनी होत्या या संस्थान काळामध्ये तिथं जंगलं होती आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी गावं बसवणं ह्याच्यासाठी 15 लोकांची नेमणूक झाली होती. प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी लोकं होती आणि ह्याला कबूलतदार गावकर म्हणायचे. आणि ह्या जमिनी कसत होते सर्व लोक, याचा टॅक्स भरून तो गव्हर्नमेंटकडे जमा करण्यासाठी या 15 लोकांची नेमणूक केलेली होती. आणि मागच्या सरकारच्या अगदी शेवटच्या काळामध्ये प्रिन्सिपली हे ॲक्सेप्ट केलेलं होतं की या लोकांना जमिनीचं वाटप करावं. परंतु आज मुख्यमंत्री महोदयांनी मीटिंग घेऊन निर्णय घेतलेला आहे की येत्या 2 आठवड्यामध्ये कॅबिनेटच्या समोर हा प्रस्ताव होईल. आणि अनेक वर्ष जे लोक प्रतीक्षेमध्ये होती की त्यांच्या नावाने जमिनी नसल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळत नव्हती, त्यांना नवीन व्यवसाय करायचा असेल त्यांना बँकेचं कर्ज मिळत नव्हतं, अनेक तऱ्हेने ही लोक पीडित होती, यांना दिलासा देण्याचं काम आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलेलं आहे. विशेषतः मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः या मीटिंगचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं आणि सर्व संबंधित सचिव, प्रधान सचिव या बैठकीला उपस्थित होते. आणि ह्याच्यामध्ये जे 2 महत्त्वपूर्ण निर्णय झाले त्याच्यामध्ये एक जी क्लिअर लँड आहे ही ताबडतोब त्याचं वाटप, अर्थात शासनाला जे पर्यटनासाठी लागेल किंवा इतर पर्पजसाठी लागेल, पब्लिक पर्पजसाठी लागेल अशा जागा वगळून सर्वच्या सर्व उर्वरित जागा ही प्रत्येक कुटुंबामध्ये इक्वली म्हणजे समान वाटप केलं जावं, हा निर्णय घेतलेला आहे. लवकरच कॅबिनेटसमोर हा प्रस्ताव सादर करायला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये ते 15 लोक जे होते हे कबूलातदार हे जमिनीचे मालक समजून त्या ठिकाणी 35 सेक्शन हा इंडियन फॉरेस्ट ॲक्टचा ॲप्लाय करण्यात आलेला होता. आणि त्याच्यामुळे त्यांच्या अनेक जमिनी याच्यावर तात्पुरती नोंद ही वन खात्याची झालेली होती. याच्या संदर्भात सुद्धा तातडीने वन विभाग आणि लॉ अँड ज्युडिशरीने याची पाहणी करून ही जी जमीन आहे ज्याच्यामध्ये आयडेंटिफाईड फॉरेस्ट जे असतं त्याच्यामध्ये त्याचे मालक खाजगी असू शकतात आणि ते गृहीत धरून प्रस्ताव हा सादर करण्याचे त्यांनी तातडीने आदेश दिलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांची जी दुसरी मागणी होती की आमच्या जमिनी आहेत त्याच्यावर चुकून वन विभाग लागलेला आहे, तर त्या जमिनी
ट्रान्सफर होत असताना त्याचं स्टेटस सेम राहील, परंतु त्याच्यामध्ये वनसदृश्य जे ॲक्टिव्हिटीज अलाउड असतात त्या करता येतील हे सगळं गृहीत धरून याची तपासणी करण्याचे जे आदेश आणि प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत, त्याच्यामुळे दुसरी जी मागणी होती तीसुद्धा या गावांची मान्य झालेली आहे. आणि 3 गावांचा हा प्रश्न होता. त्याच्यापैकी आंबोली आणि गेळे 2 गावांच्या जमिनीचं वाटप हे सर्व गावातले जे शेतकरी आहेत त्यांना केलं जाईल. आणि चौकळची स्वतंत्र बैठक घेण्यासाठी त्यांनी मला सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतः चला, प्रधान सचिव महसूल आणि मुख्यमंत्री महोदयांचे जे प्रधान सचिव आहेत हे दोन्हीही लवकर चौकुळ गावाला भेट देतील, तिथली बैठक घेतील आणि तिथलासुद्धा प्रश्न सोडवतील. तिथं दुसरा एक प्रश्न असा होता की मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र हे त्या ठिकाणी आंबोली विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय पेडणेकर साहेब करत होते, परंतु जवळजवळ हा सुद्धा प्रश्न जवळजवळ 2-2.5 वर्ष पेंडिंग होता. आज या प्रश्नाच्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री महोदयाने आदेश दिलेले आहेत आणि लवकरच सुमारे 50 एकर जमीन, आता अर्थात कुलगुरू साहेब याच्याबद्दल बोलतील, परंतु आपली डेव्हलपमेंट या भागामध्ये होऊ शकेल. दुसरे जे आदेश आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे, तिथं जी जमीन मेनन नावाच्या कंपनीकडे होती आणि त्यांनी जी सरेंडर केलेली आहे त्याच्यामध्ये पर्यटन विभागाने त्याची मागणी करावी आणि त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा गोल्फ कोर्स आणि कन्व्हेन्शन सेंटर करण्याच्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी आवश्यक ते निर्देश दिलेले आहेत. लवकरच हा प्रस्ताव पर्यटन विभागाकडून रेव्हेन्यू डिपार्टमेंटला जाईल आणि कोकणच्या विकासामध्ये एक मोठं पाऊल हे पर्यटनदृष्ट्या त्या ठिकाणी पडू शकेल. त्याचबरोबर आदरणीय कुलगुरू साहेबांचं असं सुद्धा म्हणणं होतं की पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरीतला सुद्धा काही भाग विकसित होत असताना जे ट्रेनिंग लागतं, ज्याला शॉर्ट कोर्सेस आपण म्हणतो, ज्याच्या योगे सर्वसामान्य घरातला मुलगा हा पर्यटन व्यवसायामध्ये काम करू शकतो, अशा कोर्सेस तातडीने सुरू करण्याच्या दृष्टीने MTDCकडे सध्या उपलब्ध असलेल्या जागेमध्ये ताबडतोब त्यांनी प्रस्ताव तयार करावा असे सुद्धा आदेश त्यांनी दिलेले आहेत. या संदर्भात सविस्तर आदरणीय कुलगुरू साहेब बोलतील. त्याच्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संदर्भात खूप वर्ष पेंडिंग होता की सिंधुदुर्ग जिल्ह्यातली लोक हे ट्रीटमेंटसाठी त्यांना गोव्याला जायला लागतं किंवा कोल्हापूरला जायला लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला ते दुसऱ्या राज्यात जातात तिथं आपण आपल्या योजनेतून त्यांना पैसे देतो, परंतु शेवटी ते त्या राज्याचं हॉस्पिटल आहे, त्याच्यामुळे पहिली प्रायोरिटी हे त्या राज्यातल्या नागरिकांना मिळणं हे स्वाभाविक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातली लोक ही उपचारापासून वंचित होती. म्हणून ज्या काळामध्ये मी सिंधुदुर्गचा पालकमंत्री होतो त्यावेळेला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल त्या ठिकाणी मंजूर केलेलं होतं. किरकोळ त्याच्या संदर्भातले विषय होते, हे जागेच्या संदर्भातले होते, परंतु अनेक दिवस हा प्रश्न रेंगाळलेला होता. आज मुख्यमंत्री महोदयांनी विशेष आदेश देऊन हे जे सगळे प्रश्न आहेत या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी लॉ अँड ज्युडिशरीचा ओपिनियन मागवायला सांगितलं आहे आणि विशेष बाब करायला लागली तर ते सुद्धा प्रस्ताव हा कॅबिनेटसमोर सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. या संदर्भात सदर जागेमध्ये जो डिस्प्यूट होता हा तत्कालीन संस्थानिकांच्या संदर्भात त्यांनी केलेला क्लेम होता. त्यांचे प्रतिनिधीसुद्धा आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सावंतवाडीचे जे युवराज आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही RR व्हॅल्यू अधिक किरकोळ रक्कम असं करून आम्ही सुद्धा सेटल करायला तयार आहोत, ही सुद्धा त्यांनी तयारी दाखवली. त्याच्यामुळे अनेक वर्षाची जी सिंधुदुर्गवासियांची मागणी होती, अर्थात पूर्वीच्या सरकारने आणि आदरणीय उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजसाठी मंजुरी दिलेलीच आहे, परंतु मेडिकल कॉलेज हा खूप मोठा विषय असतो. जवळजवळ 700-800 कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज होण्यासाठी जो कालावधी लागणार आहे त्या कालावधीमध्ये हे एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ज्याच्या उपचारासाठी लोक गोव्यामध्ये जातात हे तातडीने सुरू होईल. त्याचं टेंडर झालेलं आहे, त्याची वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे आणि तिथे 3 ठिकाणच्या उपचार होतील. एक मेंदूवरच्या ज्या सर्जरीज आहेत त्या ठिकाणी होतील. त्याच्यानंतर हार्टवरच्या सर्जरीज आहेत ते ह्या हॉस्पिटलमध्ये होतील. त्याच्यानंतर युरोलॉजीच्या संदर्भात ज्या सर्जरी असतील त्या या हॉस्पिटलमध्ये होतील आणि कॅन्सरच्या संदर्भातल्या ज्या सर्जरीज आहेत त्यासुद्धा या हॉस्पिटलमध्ये होतील. म्हणजे सर्वसाधारणपणे कोकणच्या जनतेला न्याय देत असताना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये याची सुविधा चिपळूणला आहे, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा तऱ्हेच्या सुविधा नव्हत्या
आणि त्याच्यासाठी तातडीने म्हणजे जवळजवळ 2-2.5 वर्ष हा पेंडिंग प्रश्न राहिलेला होता. तातडीने मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये लक्ष घातलं आणि माझी खात्री आहे की ज्यावेळेला हा प्रस्ताव जाईल कॅबिनेटच्या समोर त्याला उपमुख्यमंत्री साहेबांचं सुद्धा खूप प्रेम हे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आहे आणि त्याच्यामुळे एक आशेने आम्ही सुद्धा त्या निर्णयाकडे बघतोय. लवकरच हा निर्णयसुद्धा आणि ते सादर करायला सांगितलं त्याच्यावरती एक चांगला निर्णयसुद्धा होऊ शकेल. मी सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नागरिकांच्या वतीने मी मुख्यमंत्री महोदयांचे, उपमुख्यमंत्री महोदयांचे आणि सर्व जे ज्येष्ठ सचिव आहेत सर्वांचा आभार मानतो. आणि त्याच्याचबरोबर मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रचंड स्कोप हा पर्यटनामध्ये आहे. पर्यटनाच्या संदर्भातले अनेक विषय हे पेंडिंग आहेत. विशेषतः भारतातली पहिली पाणबुडी याला पैसे देऊन आता जवळजवळ 3-4 वर्ष झालेली आहेत. तो सुद्धा प्रश्न पेंडिंग होता आणि त्याची एक स्वतंत्र बैठक जसं त्यांनी आज गोल्फ कोर्सच्या संदर्भात निर्णय घेऊन न्याय दिला, तिथं ट्रेनिंग कॉलेज सुरू करण्याच्या संदर्भात न्याय दिला, तसं पर्यटनाची एक स्पेशल बैठक त्यांनी बोलवावी आणि सिंधुदुर्गच्या पर्यटनाला त्यांनी चालना द्यावी अशी विनंती मी केलेली आहे. पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो आणि मी कुलगुरू साहेबांना विनंती करतो की त्यांनी जे 2 प्रस्ताव शासनाकडे दिलेले आहेत आणि ज्याच्यावर आज सकारात्मक आदेश झालेले आहेत याच्याबद्दल त्यांनी माहिती द्यावी. नमस्कार. मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून मला आज खरंच खूप आनंद होतो आहे आणि आपले आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केसरकर सर जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार आहेत त्या तिघांचेही मला अगदी मनापासून आभार मानायचे आहेत की बरीच वर्ष मुंबई विद्यापीठासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जागा हवी होती. आपणा सर्वांना कल्पना असेल की महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यापीठाचं स्वतंत्र उपपरिसर असावं अशी तरतूद आहे आणि त्या दृष्टीने ठाणा, रत्नागिरी इथे झालेलं आहे आणि सिंधुदुर्ग आम्ही काही महिन्यापूर्वी सुरू केलं, पण ती एक भाड्याची जागा घेऊन केलेलं आहे आणि त्यासाठी अतिशय चांगल्या ठिकाणी म्हणजे आंबोली ठिकाणी जिथे बायोडायव्हर्सिटीसाठी अतिशय सुंदर जागा आहे आणि आता आपले जे भारताचं नवीन शैक्षणिक धोरण सुरू झालेलं आहे त्या दृष्टीने नवीन नवीन कोर्सेस इथे करता येईल, संशोधन करता येईल आणि त्यासाठी 50 एकर जागा विद्यापीठाला मिळावी आणि केसरकर सरांनी तिथेही एक सूचना दिलेली आहे. खरीच चांगली सूचना आहे की तिथे आणखी एक शाळा, स्कूल तेही ओपन करून विद्यापीठाने त्याची काळजी घ्यावी अशासाठी की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शाळेतून मुलं नंतर विद्यापीठातच येणार आहेत आणि +2 हा जो पूर्वीचा होता तो हळूहळू निघून जाणार आहे. तर भविष्यातलं शिक्षण पद्धती तशा पद्धतीने सुरू करता येईल. दुसरा एक निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला आणि त्यामुळे त्यांचंही अभिनंदन मला परत करायचं आहे की आंबोली घाटामध्ये जे MTDCची जागा आहे, एक चांगली प्रॉपर्टी आहे, वापर तेवढा होत नाही आहे, पण तीही MTDC बरोबर मुंबई विद्यापीठ करार करून नवीन वेगवेगळे कोर्सेस कसे सुरू करता येतील, शॉर्ट टर्म, लाँग टर्म. आणि आता जसे केसरकर सर म्हणालेत की पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासारखा दुसरं स्थान नाही आहे, तर तिथे मुलांना तशा पद्धतीने तयार करून त्यांची शहराकडे जी ओढ असते ती कमी करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाने बरेच कोर्सेस सुरू केलेले आहेत. भविष्यात आणखी असेच कोर्सेस करायचे आहेत, तर त्याचाही सकारात्मक विचार आज झाला. आणि तिसरी गोष्ट परत मला सांगायला आनंद होतो की हल्लीच मुंबई विद्यापीठाने सेंटर ऑफ एक्सलन्स इन मरीन स्टडीज असं एक नवीन केंद्र सुरू केलेलं आहे. तुम्हा सर्वांना परत कल्पना आहे की मुंबई विद्यापीठ हे कदाचित आपल्या भारतातलं असं एकमेव विद्यापीठ आहे की ज्याला 720 किलोमीटरचा कोस्टल लाईन, समुद्र किनारा लाभलेला आहे. पण समुद्राशी निगडीत आतापर्यंत अभ्यासक्रम नव्हते, तर वेगवेगळे अभ्यासक्रम मी याच वर्षी सुरू केलेले आहेत आणि आमचा विचार असा आहे की त्यातले काही कोर्सेस मुंबईमध्ये होतील, काही रत्नागिरीमध्ये घेतले जातील आणि काही हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, आणि त्यासाठी वेंगुर्ल्यामध्येही जागा देण्याचं आज माननीय मुख्यमंत्री यांनी तत्वतः मान्य केलेलं आहे आणि त्याला सर्व सचिवांनीही पाठिंबा दिलेला आहे.
तर तिथेही अशा पद्धतीने भविष्यातील समुद्राशी निगडीत बरेच कोर्सेस करायचे आहेत. तर ह्या तिन्ही दृष्टीने मुंबई विद्यापीठ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणारी प्रगती, आणि मला आनंद खास अशासाठी होतो की मीही सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलाच आहे आणि मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की माझाही टेन्युअर संपायला आता एक साधारणपणे 2 महिने राहिलेले आहेत, पण त्याच्या अगोदर ह्या गोष्टी झाल्या तर एक समाधान मला होईल. आणि आजच म्हणजे बऱ्याच मीडियामध्ये आलेलं आहे की जेव्हा मी मुंबई विद्यापीठाचा कारभार हाती घेतला होता त्यावेळी आपलं भारतातलं मुंबई विद्यापीठाचं रँकिंग हे 150 ते 200 या दरम्यान होतं. पण नंतर हे रँकिंग सुधारत आत्ता कालच जे रँकिंग आपलं डिक्लेअर झालेलं आहे NRF, त्याच्यामध्ये 150 ते 200 स्थानावरून आपण 45 स्थानावर आलेलो आहोत. आणि याचा खरा आनंद मला होतो याच्यासाठी की सर्व श्रेय माझ्या सर्व सहकाऱ्यांचं आहे. आणि अशीच प्रगती मुंबई विद्यापीठ अधिकाधिक करणं आवश्यक आहे आणि ती होईल. आणि NAAC रँकिंगमध्ये A++ 3.65 मिळवून महाराष्ट्रात आपण सर्वप्रथम आहोत. देशातही वरचं स्थान आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाकडून आपणा सर्वांची जी अपेक्षा आहे, आणि आपण सर्वजण मुंबई विद्यापीठाचेच विद्यार्थी असणार आहात, तर अधिकाधिक NEP 2020 म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020ला अनुसरून वेगवेगळे उपक्रम सुरू करणं आणि विद्यार्थ्यांना अधिक स्कोप देणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने कोस्टल लाईन आणि सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तिथेच राहून एक केवळ नोकरी नाही तर स्वतःच्या पायावर उभं राहून व्यवसाय कसे करता येऊ शकतील त्या दृष्टीचं शिक्षण हे मुंबई विद्यापीठातून देणं आवश्यक आहे. त्याला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही ते करू. धन्यवाद. हां चला ना. राष्ट्रपती निवडणूक झाल्या शपथविधी धरतोय असं कळतंय. 20 तारीख त्यासाठी ठरवलेली आहे. आतापर्यंत काय माहिती आहे अधिकृत? नाही, मी सुद्धा आपल्याप्रमाणेच मी काल बाहेरगावी होतो. मुख्यमंत्री महोदयांचं स्टेटमेंट मी वाचलं की लवकरच विस्तार होणार आहे आणि ज्यावेळेला मुख्यमंत्री महोदय म्हणतात त्यावेळेला तो होणार याची मला खात्री आहे. एका गोष्टीसाठी मला आदरणीय आंबेडकर साहेबांचं अभिनंदन या ठिकाणी करायचं आहे की त्यांनी एक वेगळा विचार मांडला की आज ज्या परिस्थितीमध्ये राष्ट्रपती पदासाठी आपण अशा तऱ्हेचं रिप्रेझेंटेशन दिलं जातं की एक अभूतपूर्व अशी घटना आहे. जे रिप्रेझेंटेशन द्रौपदी मुर्मू मॅडमना देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे बिनविरोध व्हावं असा विचार त्यांनी मांडलेला आहे. ते एक ज्येष्ठ नेते आहेत, विचारवंत आहेत आणि त्यांच्याकडून असा विचार येणं हे खरोखर स्वागतार्ह आहे. आम्ही सर्वांच्या वतीने त्यांचं हे मांडल्याबद्दल मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनसुद्धा करतो. सरकार जे आहे एक दूजे के लिए सरकार आहे. नहीं, आंबेडकर साहब ने जो बोला है कि एक भारत में नया इतिहास हो रहा है कि द्रौपदी मुर्मू जी के रूप में एक रिप्रेजेंटेशन जो मिल रहा है वो बहुत अच्छी चीज़ है और वो अनअपोज हो जाए तो उसमें ग्रेस रहेगा. तो एक अच्छी चीज़ उन्होंने बोली है, उसके लिए मैं उनका अभिनंदन करता हूँ और इस चीज़ का स्वागत भी करता हूँ. आपको लगता है कि जिस तरीके से सरकार जल्दी फैसले ले रही है, पिछली सरकार और इस सरकार में बेसिक फर्क है. 2.5 साल आप लोग जिस सरकार के साथ थे वहाँ कहीं न कहीं आप लोगों को काफ़ी नुकसान हुआ है. नहीं, मैं ऐसे नहीं बोलूँगा क्योंकि वो कोरोना का भी काल था, लेकिन गतिशीलता लाने के लिए एक यूथ विगर जो होता है कि एक बहुत ज़ोर से काम करना पड़ता है, तो गतिशीलता आनी चाहिए, ऐसे हमारा सबका कहना था. जैसे मैंने अभी ये प्रेस में बोल दिया है कि हमारे जो प्रश्न थे, जो जनता से रिलेटेड प्रश्न थे, वो 2.5 साल तक नहीं हो सके, तो उनके लिए समय देना पड़ता है. बहुत सा समय देना पड़ता है क्योंकि ये मीटिंग बहुत लंबे तक चलती है. तो ऐसी मीटिंग फ्रिक्वेंटली हो रही है और दोनों जो हमारे पदाधिकारी हैं, हमारे CM हैं, डिप्टी CM हैं, उनको ये कार्य करने की इच्छा है. तो मुझे ऐसे लगता है कि एक गतिशीलता आ गई है महाराष्ट्र में और ये गतिशीलता महाराष्ट्र के जो पास्ट ग्लोरी है उसकी तरफ ले जा रही है. तो एक ऐसा महाराष्ट्र जो
देश को, सब पूरे देश को जिसका अभिमान रहेगा, ऐसा महाराष्ट्र खड़ा करना है। अगर ये खड़ा करना है तो इसके लिए बहुत सारा काम करना पड़ेगा। और वो काम आज जब देश, हमारे स्टेट के मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री कर रहे हैं तो पूरा प्रशासन एकजुट होके उनके पीछे खड़ा हुआ है। और ये सब हो रहा है, लोग अपने दृष्टि से देख रहे हैं, बहुत सारे निर्णय हो रहे हैं, उसकी अमल में ये हो रहा है, इम्प्लीमेंटेशन हो रहा है। तो ये बहुत अच्छी चीज़ है। तो हम ऐसा चाहते हैं कि ऐसे ही चलता रहे और महाराष्ट्र आगे चल के जो एक प्रगतिशील राज्य माना जाता है, सबसे प्रगतिशील राज्य माना जाता है भारत का, वो वही पोजीशन पे रहे, उससे भी आगे निकल जाए, ऐसे हम सबको लगता है। पिछले चार कैबिनेट में जिस तरीके के निर्णय लिए गए, खासकर 3 जो वर्किंग कैबिनेट थे, उसमें जितने ज्यादा निर्णय लिए गए जन उपयोगी, उसको देख करके आपको लगता है कि पिछले 2.5 साल जिस तरीके से निर्णय होने चाहिए थे, जो काम किया जाना चाहिए था, वो नहीं हो पाया और उसके कारण महाराष्ट्र पीछे हुआ? नहीं, देखिए, कोरोना के वजह से तो पूरे भारत में ये स्थिति थी कि फर्स्ट प्रायोरिटी प्राइम मिनिस्टर साहब की भी कोरोना पे मात करनी थी। और जिस तरह से उन्होंने वैक्सीन का सप्लाई सब स्टेट को किया, इसकी सराहना पूरा विश्व कर रहा है। और कोरोना के बाद एक ऐसी स्थिति आ जाती है कि जो हम लोग गंवा चुके हैं उसको हासिल तो करना ही है, लेकिन इससे और बहुत आगे निकलना है। और इसके लिए जो एक इच्छा शक्ति चाहिए वो हमारे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री दोनों में है और ये करके दिखाएंगे। इसका हम सवाल ये है कि कैबिनेट विस्तार जो है बहुत जल्द होने वाला है, जैसे कि मुख्यमंत्री जी ने कहा है, लेकिन आपको केंद्र में बड़ी जिम्मेदारी मिल सकती है, इस तरह की चर्चा है, उसके लिए आप तैयार हैं? जिम्मेदारी मिलती है केंद्र सरकार में। देखिए, ये जिम्मेदारी जो एमपीज़ है हमारे, उनको मिलनी चाहिए, ऐसे मैं चाहता हूँ, क्योंकि बहुत दिनों से एनडीए का एक सदस्य रह चुका है शिवसेना, और शिवसेना के हमारे जो सांसद है 4-4, 5-5 बार वो जीत चुके हैं। कोई अगर रिस्पॉन्सिबिलिटी दे ही देता है तो कोई ना नहीं बोल सकता, क्योंकि ये बहुत बड़ी हस्तियाँ रहती है जो आपको ये बोलती है। लेकिन मुझे ऐसे लगता है कि जो हमारे एमपीज़ हैं उनमें काफ़ी काबिलियत है, वो ये काम कर सकते हैं। और शिवसेना को एनडीए का एक सहयोगी सदस्य होना चाहिए। महाराष्ट्र में जो हुआ वो राष्ट्रीय स्तर पे भी होना चाहिए, ऐसे मानने वाले कार्यकर्ताओं से मैं एक हूँ। और अगर ऐसे हो गया तो हम सबको बहुत खुशी होगी कि जो 25 साल पुराने दोस्त है, 25 साल पुराने दोस्त पार्टियां हैं जो समविचार की है, अगर इकट्ठा आती है और भारत के विकास में अपना सहयोग देती है, तो इससे बड़ी खुशी हमारे लिए क्या होगी। सर, आपने कहा कि शिवसेना के सांसद उन्हें मौका मिलना चाहिए जो कई टर्म से जीत के आ रहे हैं। इसका अर्थ बताइए कि शिंदे गुट में इस समय कितने शिवसेना के सांसद हैं? देखिए, हम तो शिवसेना ही है ना, हम बार बार बोल रहे हैं हम शिवसेना है। तो जो 18 एक चीज माफी आपको टोक रहा हूं, मतलब जो 19 सांसद हैं, 19 में से कितने सांसद इस समय मुख्यमंत्री जी के साथ हैं? हम ऐसा चाहते कि सब सांसद इकट्ठा रहे, सब एमएलएज भी इकट्ठा रहे, आगे चल के शिवसेना इकट्ठा रहे, उस पर हमारे जो पक्ष प्रमुख है उनका आशीर्वाद रहे। मैं तो खुद ऐसा चाहता हूँ कि जो बाला साहब का रोल था कि एक आशीर्वाद देने का, एक शक्ति, ऐसी शक्ति बनने का जो ऊर्जा दे दे, और वो कैपेसिटी उद्धव साहब में है। उनके आशीष हमेशा मिलते रहे, उनका सपोर्ट मिलता रहे इस गवर्नमेंट को। और एक बार फिर शिवसेना भाजपा की जो युति है, जो पूरे भारतवर्ष के लिए एक उदाहरण था कि 25 साल ये युति चली और उसमें कोई भी ये नहीं हुआ। 25 साल के बाद अलग अलग इलेक्शन किया गया, फिर भी इकट्ठा आ गए। उस वक्त अगर एक दूसरे के खिलाफ इलेक्शन लड़के इकट्ठा आ सकते हैं, तो इस बार का इलेक्शन तो हमने इकट्ठा ही किया था, फिर इकट्ठा क्यों नहीं आ सकते, ये हमारा सवाल है। और जो सातत्याने रेफरन्स दिला जातोय, मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेवरती बोट ठेवलं जात आहे, निर्णय होत नव्हते। काल अब्दुल सत्तार असतील, आज तुम्ही सांगताय की नवीन मुख्यमंत्री धडाडीने निर्णय घेतला, तत्परता आहे, सर्वसामान्यांचे विषय मागे लागतात। एक अकार्यक्षमतेचा आरोप कोणावरही लावलेला नाही, मला अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे। मी करोनाच्या काळाबद्दल बोललो। करोनावर मात करणं हे जसं आदरणीय पंतप्रधान महोदयांचं जगामध्ये सगळीकडे कौतुक झालं, तसंच महाराष्ट्राचं कौतुकसुद्धा जगभर झालं। आणि त्याच्यामुळे एक चांगला मुख्यमंत्री कसा असावा
हे सुद्धा उद्धव साहेबांनी दाखवून दिलं. परंतु बरोबरचे जे मित्रपक्ष असतात त्यांनी सुद्धा त्याच स्पीडने काम करायला लागतं. माझे आत्ता मी तुम्हाला प्रश्न सांगितले 2.5 वर्ष पेंडिंग होते. हे कोणाकडे होते? तर ती डिपार्टमेंट, काही डिपार्टमेंट काँग्रेसकडे होती, काही राष्ट्रवादीकडे होती. आणि त्याच्यामुळे असं होतं की या सगळ्या परिस्थितीमध्ये जो निर्णय घ्यायला उशीर होत होता. मी तुम्हाला साधं एक उदाहरण देतो की आमच्याकडे पर्यटनाला खूप स्कोप असतो. एक कंपनी आहे जी 4,000 कोटीची गुंतवणूक, 4 ते 5,000 कोटीची गुंतवणूक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करणार होती पर्यटन क्षेत्रामध्ये. एकतर त्यांना वर्ष 1.5 वर्ष अपॉइंटमेंटच नाही मिळाली. आणि ज्याला अपॉइंटमेंट मिळाली त्याला त्यांना 3 तास बसवून ठेवण्यात आलं. आणि 3 तास बसवल्यानंतर 5 मिनिटाचा वेळ देण्यात आला. शेवटी असं होतं की या लोकांचे जे गुंतवणूकदार असतात ते परदेशामधले असतात. त्यांना वेळ आणि निर्णय आणि जे डिस्कशन असतं ह्याच्या बाबतीत ते अत्यंत जागरूक असतात. खरं तर हे डील रद्द करा असे त्यांचे परदेशी गुंतवणूकदार म्हणत होते. पण मी कशीबशी त्यांची समजूत घातली. आणि लवकरच माझी खात्री आहे की आज ज्यावेळेला आमची पर्यटनाच्या संदर्भात बैठक आदरणीय मुख्यमंत्री महोदय घेतील त्याला अशा तऱ्हेचे जे मोठ्या मोठ्या गुंतवणुका असतात त्याला ते प्रायोरिटी देतील. मला असं सुद्धा मी बघितलेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये की एक 40,000 कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये होणार होती. आणि ते आल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेचे फडणवीस साहेब होते ताबडतोब वेळ दिली. पण ते सचिवांच्याकडे गेल्यानंतर त्यांना 1 तासभर उशीर झाला. दुसऱ्या दिवशी ते कृष्णपट्टमला तो प्रोजेक्ट गेला. आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा ब्रेकफास्ट झाला. जग एवढं ॲडव्हान्स्ड असतं आणि जगामध्ये हे निर्णय एवढे फास्ट घेतले जात असतात की आम्ही गतिशीलता नाही ठेवली तर महाराष्ट्रामधले येणारी गुंतवणुकीच्या घोषणा होतील परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होणार नाही. आणि म्हणून ही कोणावर टीका नाही. ही टीका नाही. आम्ही शिकलेलो आहोत 2.5 वर्षामध्ये की आम्ही शिकलेलो जे आहोत त्याच्यावर विचार केला पाहिजे आणि त्याच्यावर अंमलबजावणी केली पाहिजे असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनीचं धोरण आहे. आणि त्यांनी दोघांनीही कोणावरही कसलीही टीका केलेली नाही. आमचे जे प्रिन्सिपल्स आहेत, आमची जी आयडिओलॉजी आहे याच्यासाठी आम्ही वेगळे झालेलो आहोत. आम्हाला परफॉर्मन्स पाहिजे आणि तो परफॉर्मन्स आम्ही ज्या पक्षांबरोबर आघाडी केलेली होती त्यांच्यासोबत राहून तो परफॉर्मन्स होत नाही. तो परफॉर्मन्स व्हायचा असेल तर केंद्र आणि राज्य शासनाचं कोऑर्डिनेशन लागेल. त्या कोऑर्डिनेशनमध्ये सुद्धा कुठेतरी कमतरता होती. या सगळ्या विषयाची लक्षात घेता मोठे मोठे प्रकल्प येतात. यांना पर्यावरण खात्याची मंजुरी लागते, केंद्र शासन ती देतं. अनेक परवानग्या ज्या लागतात, परदेशी गुंतवणूक असेल त्याच्यामध्ये केंद्र शासनाचा रोल येतो. आणि हे सगळं जलद झालं पाहिजे तर तुम्ही सातत्याने केंद्राशी संघर्ष करू शकत नाही. राज्य कुठल्याही पक्षाचं असून दे, केंद्र हे लोकशाहीने निवडून दिलेलं एक केंद्रस्थान आहे, त्याच्याशी आपण कोऑर्डिनेशन केलं पाहिजे. ही जर भूमिका आपण ठेवली नाही तर आपलं जे फेडरल स्ट्रक्चर आहे की आपण राज्य आणि केंद्राचा जो समन्वय आहे त्याच्यामध्ये कुठेतरी बाधा येते आणि मग देशाच्या हिताच्या दृष्टीने अशी बाधा नसते. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की कोणावर टीका करण्यापेक्षा आपण पुढे होऊन चांगला महाराष्ट्र घडवूया. ती कमिटमेंट आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची आहे आणि आपण सर्वजण त्यांच्या पाठीमागे उभं राहूया. आपके पक्ष प्रमुख कल जब शिवसेना भवन में कार्यकर्ताओं को संबोधित कर रहे थे तो उन्होंने कहा, उद्धव साहब ने, कि जरूरत पड़ी तो कांग्रेस एनसीपी के साथ हम फिर से चुनाव लड़ेंगे और जो शिंदे गुट है उसको या उनके विधायकों को हम धूल चटाएंगे, उन्हें विधानसभा में नहीं जाने देंगे और महापालिकाओं में भी हम एक साथ चुनाव लड़ सकते हैं और इसके लिए कार्यकर्ताओं को फिर से जमीन स्तर पर तैयारी करनी चाहिए. आपका कॉन्ट्रडिक्शन और उनका किस तरीके से? देखिए, पक्ष प्रमुख पे जो बोलते हैं उसको कॉन्ट्राडिक्ट करना ये मैं मुझ जैसे छोटे से कार्यकर्ता को शोभा नहीं देता. लेकिन एक चीज़ तो मैं हमेशा कहना चाहूँगा कि हम बाला साहब के विचारों पे चलते हैं. बाला साहब ने बोला था कि अगर मैं लास्ट पर्सन भी होगा तो मैं कांग्रेस के साथ समझौता नहीं करूँगा, कांग्रेस के साथ कभी भी नहीं जाऊँगा. मैं अपनी विचारधारा को आगे लेके चलूँगा. अकेला मैं वो झंडा जो उनका है, वो सैफ्रॉन कलर का झंडा है, उसको लेके मैं आगे चलूँगा. तो हम उनके विचारों पे चलते. पक्ष प्रमुख क्या बोलते हैं वो बहुत बड़े हैं, वो कुछ भी बोल सकते हैं, लेकिन वो बाला साहब की विचारधारा थी या नहीं इस पर मैं बात कर सकता हूँ. पक्ष प्रमुख के खिलाफ मैं बात नहीं कर सकता हूँ. तो हमने पहले ही बोला है कि हम बाला साहब के विचारधारा पे चलेंगे. मोदी साहब आज जो नेतृत्व कर रहे हैं भारत का, जिसकी सराहना पूरे विश्व में हो रही है, तो उनका भी आशीर्वाद इस सरकार को है.
तो आगे चल के एक अच्छा महाराष्ट्र बन के दिखाना है। और अगर मैं कुछ कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट करूँगा तो हमारे पक्ष प्रमुख भी उनको दुख लगेगा कि ये मुझ पे इतना प्रेम करने वाला कार्यकर्ता था, ये कैसे बोल रहा है। कल भी मैंने बोला था कि मैंने जैसे उद्धव साहब के मार्गदर्शन में काम किया है, उससे ज़्यादा काल मैंने पवार साहब के मार्गदर्शन में काम किया है। और ये मैं जब बोलता हूँ तो उन पे क्रिटिसाइज़ करने के लिए कुछ नहीं बोलता हूँ, उनके लिए मेरे दिल में बहुत ज़्यादा उनके रिस्पेक्ट है, बहुत ज़्यादा वो जो भी बोलते हैं और जो भी मुझे मिलते हैं वो बहुत ही पॉजिटिव रहते हैं। एक बार मुझे मिले थे सीएम साहब के डिनर में, तो उन्होंने बोल दिया कि कोंकण के लिए सबको इकट्ठा काम करना है, सब जो मतभेद है वो बाजू में रख के काम करना है। वो एक महान नेता है, उनके पॉलिसीज़, उनका पक्ष जो करता है उसके बारे में हम लोग जब बोलते हैं तो उसमें पवार साहब का नाम लेना ये अनिवार्य हो जाता है, क्योंकि वो सुप्रीमो है राष्ट्रवादी कांग्रेस के। तो मैंने एक ऐसे तय किया है कि आगे चल के पवार साहब के जिसमें इन्वॉल्व हो कि उसके बारे में मैं कुछ भी स्टेटमेंट नहीं करूँगा, क्योंकि वो अगर मैं उनको गुरुस्थान पे मानता हूँ तो मैंने इसलिए एपोलॉजीज़ भी किया, जाहिर की थी, जाहिर एपोलॉजीज़ भी दी थी। और अगर ज़रूरी पड़े तो मैं खुद सिल्वर ओक जाऊँगा अगर उनका मन दुख गया है तो, क्योंकि छोटे छोटे कार्यकर्ताओं को हम्बल होना चाहिए, खुद जाना चाहिए। बड़े बड़े नेता होते हैं, कुछ निर्णय लेते हैं, उस परिस्थिति के हिसाब से निर्णय लेते हैं, तो जब वो परिस्थिति निकल जाती है लेकिन वो निर्णय इतिहास में रह जाते हैं। जैसे 2014 में हो गया कि एनसीपी ने निर्णय दिया कि वो बीजेपी को सपोर्ट करेगी, तो इसकी वजह से जो बार्गेनिंग पावर था शिवसेना का वो पूरा चला गया, तो शिवसेना को नंबर 2 पे आ गई, जबकि वो इक्वल पार्टनर थी बीजेपी के साथ। तो ऐसे जब कुछ निर्णय होते हैं तो हम लोग उस निर्णय के बारे में बोलते हैं, उस व्यक्ति के बारे में नहीं बोलते। तो इसके बारे में अगर कोई भी गलतफहमी हो गई होगी तो फिर एक बार उसके लिए माफ़ी चाहूँगा। सर, महाराष्ट्र के 7.5 करोड़ लोग जो है वो आपको वोट करके, आपको इलेक्ट करके आगे बढ़ाया है। 36 डिस्ट्रिक्ट और तकरीबन 43 सिटीज के लोग अब ये चाहते हैं कि आप लोग क्या कर रहे हैं करके ये सोच में बैठे हैं। अगर उद्धव साहब के वहाँ से या नहीं तो शिंदे साहब के वहाँ से फोन जाकर अगर ये वापस सॉर्ट आउट हो सकता है, कोई रास्ता है, एनी एक्सपेक्टेशन फ्रॉम योर साइड? देखिए, इसमें 2 चीज़ें हैं। एक, जब हम लोग लोगों के सामने जाते हैं तो एक विचारधारा लेके जाते हैं, और हम कौन सी विचारधारा लेके लोगों के सामने गए थे, वो एक विचारधारा थी बीजेपी और शिवसेना की, जिनको इकट्ठा मतदान किया था महाराष्ट्र की जनता ने। दूसरा विषय ये है कि उस धारा से आप जब अलग हो गए और आपने अलग सरकार की, तो उसके बाद जो स्थिति पैदा हुई, उसके बाद जो आज की स्थिति है, उस स्थिति में शिवसेना इकट्ठा रहे, ये हमारा कहना है। लेकिन जो पक्ष प्रमुख है उन्होंने भी उसको एग्री करना चाहिए, उन पे तो हमारा कोई दबाव नहीं है, ना तो हम कुछ दबाव बना सकते। अगर वो ऐसा निर्णय ले ले तो हमारे लिए बहुत खुशी की बात रहेगी। तो उसके लिए सर एक शिंदे साहब की तरफ से एक फोन जाए और आप लोग 43-50 लोग जो है वो जाकर बात करें, या उनके तरफ से कोई फोन आता है, इसका कोई चांसेस है अगले 1 हफ्ते में? देखिए, मैं जब गुवाहाटी में था तो मैंने अनाउंस किया था हमारे पूरे ग्रुप की तरफ से कि आज भी आप कांग्रेस और एनसीपी से अलग हो जाइए, हम जो 50 लोग हैं वापस हम लोग मुंबई में आ जाएंगे, और ये आज लास्ट डे है। कल हम निर्णय करेंगे कि किसके साथ जाना है, और अगर हम लोग बीजेपी के साथ जाते हैं तो एक नाता बन जाता है, फिर हम लोग अकेले कोई डिसीजन नहीं ले सकते। तो ये भी जो डिसीजन है हम लोग अकेले नहीं ले सकते, इसके लिए हम जो इकट्ठा है, हमारी जो युति की सरकार है, उसको इकट्ठा निर्णय लेना पड़ेगा। और ये अच्छा निर्णय लेने के लिए मेरे समझ के हिसाब से बीजेपी को कोई इतराज़ नहीं है। बीजेपी के लोग भी आज भी उद्धव साहब को अपना नेता मानते हैं, उनके लिए रिस्पेक्ट रखते हैं। आपने देखा है कि मोदी जी जब महाराष्ट्र में आते हैं तो उद्धव साहब को अपना छोटा भाई करके पुकारते हैं। तो एक नाता है बीजेपी और शिवसेना का, वैसा रहे तो अच्छा है। लेकिन जैसे ही दिन जाते हैं तो अपने एग्जिस्टेंस के लिए भी कुछ कदम उठाने पड़ते हैं। अगर वो कदम उठाए तो किसी को ऐसे नहीं सोचना चाहिए कि हमने कुछ गलत कदम उठाया। इसके लिए मैं आज भी बोलता हूँ, बहुत कम समय बचा है हमारे लिए भी, शिंदे साहब के लिए भी। तो जो भी करना है उनको जल्दी करना चाहिए, और वो इनिशिएटिव बड़े लोगों से ही आ सकता है। और अगर वो उसके बारे में सोचे और कोई उसके बारे में कुछ प्रपोजल दे दे तो शिंदे साहब है, फडणवीस साहब है, उसके ऊपर उनको दिल्ली से बात करनी पड़ेगी और एक अच्छे निष्कर्ष पे हम लोग पहुंच सकते हैं।
लेकिन वो जो अगर ऐसे ही सोचते हैं कि कांग्रेस और राष्ट्रवादी को साथ में लेके किसी को हराना है, तो हराने का पॉलिटिक्स नहीं चलता है भारत में। भारत में डेवलपमेंट का पॉलिटिक्स चलता है। जब आप चुनाव लड़ते हैं तो आप किसी पार्टी के होते हैं, जब चुनाव जीतते हैं तो आप पूरे भारतवर्ष के हो जाते हैं, जब आप चुनाव जीतते हैं तो आप पूरे महाराष्ट्र के हो जाते हैं। तो वही हमारी भावना है और पॉलिटिक्स हमारे लिए बहुत ज़्यादा अहमियत नहीं रखती है। महाराष्ट्र के जन का कल्याण हमारे लिए अहमियत रखता है और लेके हम लोग चलेंगे। पॉलिटिक्स में क्या होता है, बड़े बड़े लोग उसको डिसाइड करेंगे, उसके लिए क्यों रुकना है। हमारे लोग तो काम कर रहे हैं, सीएम डीसीएम बहुत अच्छा काम कर रहे हैं, आगे भी अच्छा काम करते रहेंगे और जो भी कैबिनेट होगी वो भी इसी तरह से काम करती रहेगी, इसका मुझे विश्वास है। और जो फार्मर्स के लिए डिसीजन लिया है, जो फार्मर्स अपना कर्जा वक्त पे चुकाते हैं, उनको आज तक इंसेंटिव पूरे भारतवर्ष में नहीं दिया गया, वो देने वाली ये महाराष्ट्र की भूमि है, इसका हमें अभिमान है। थैंक यू। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।